नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज जर तुम्ही पाहिलं तर 19 सप्टेंबर 2025 आहे आणि जर कापसाची जर ही अवस्था पाहिली तर सध्या वाढ वगैरे भरपूर झालेली आहे. कापूस दाटण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि इथून पुढं काय होत असतं तर पांढऱ्या माशीचं नुकसान वाढत असतं. सध्या जर पाहिलं तर थ्रिप्स नाही आहे, मावा नाही आहे, सध्या तुडतुडा नाही आहे, फक्त बोंडाळी, पांढरी माशी आणि बुरशी. बुरशी काय होत असतं इथं आता दाटल्यामुळं आणि टेम्परेचर भरपूर आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर इथं आता ह्युमिडिटी जास्त आहे, त्याच्यामुळं काय होतं पातेसुद्धा गळ होत असती, त्याच्यानंतर पानंसुद्धा करपा येणं, भुरी येणं हे जे प्रॉब्लेम आहेत तर ह्या टेम्परेचरमुळं किंवा रात्रीचं वातावरण थंड आणि दिवसाचं वातावरण गरम, त्याच्यामुळं हे वातावरणातील बदलामुळे या ठिकाणी बुरशी वाढू शकते, कूज वाढू शकते, सड वाढू शकते, बोंडावर डाग येऊ शकतात. त्याच्यामुळं GSP क्रॉप सायन्स लिमिटेडचे SLR 525 जे की पांढऱ्या माशीची पिल्ली अवस्था, अंडी अवस्था, प्रौढ अवस्था सर्व एकदम चांगले नियंत्रण करतं. बुरशीनाशकामध्ये ड्रोनेक्स किंवा ट्रूस्टार आणि आळीसाठी फायटर GSPचं इमामेक्टिन प्लस मेथॉक्झिफेनोझाइड आहे, आंतरप्रवाही आहे आणि चांगल्या प्रकारे नियंत्रण, जास्त दिवसाचं नियंत्रण भेटेल तर हे कॉम्बिनेशन तिन्हीचं घेऊ शकता. किंवा वाढरोधक म्हणून आपल्याला फ्ल्यूट घेता येतं किंवा बोंडाच्या साईजसाठी क्रेझी प्रो घेता येतं. दोन्हीपैकी एक कुठलंही घेता येतं. असं एकत्रित स्प्रे केला तर तुम्हाला इथून पुढचं प्लॉट चांगला राहू शकतो आणि जे उत्पन्न वाढू शकतं, आपला जे माल आहे सध्या तयार तो चांगल्या प्रकारे पोसू शकतो. एवढंच होतं. धन्यवाद.